नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात मी पंकज पाटील आपले स्वागत करतो। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा, प्रवाशांची बॅग वस्तू केल्या परत, मोहाडीच्या पीआय कडून सत्कार। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू कक्ष तात्काळ कार्यान्वित करा, पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तारांची प्रशासनाला आदेश। पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्याने सामान्य जनतेवर संकट, इंधन दरवाढ मागे घ्या सर्वसामान्यांची मागणी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू, शिरपुरात वाहनातून बालकामगार आणल्याने कारवाई। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाला धुळेकर नागरिकांची साथ, चायना ॲप्स केले डिलीट। धुळ्यातील कोरोना टेस्टिंग लॅब मधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, टेस्टिंग लॅब व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे अतोनात प्रयत्न। आणि धुळ्यातील फरार बंदिवान कैदी अवघ्या 24 तासात गजाआड, शहर पोलिसांची कारवाई। आता बातम्या विस्ताराने। वैद्यकीय उपचाराअभावी परतलेल्या मोहाडी येथील नागरिकाची बॅग रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवीत परत केल्याने रिक्षा चालकाचे कौतुक करण्यात आले। मोहाडी पोलीस ठाण्याच्या पीआय संगीता राऊड यांनी सदर रिक्षा चालकाचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला। धुळे येथून पंजाबला डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी मोहाडी टेलिफोन कॉलनीतील गृहस्थ बाबासिंग इंद्रजितसिंग वडेल व शोभाबाई वडेल हे दोघे लॉकडाऊनमुळे ऑपरेशन न झाल्याने पुन्हा धुळे येथे चाळीसगाव चौपरीला उतरले। तेथून त्यांना रिक्षा क्रमांक MHAP 0365 या रिक्षेत बसले। रिक्षा चालक परवेज अख्तर मोहम्मद सलीम यांनी त्यांना 12 पत्तर या चौकात उतरवले। त्यात बाबासिंग वडेल यांची बॅग रिक्षातच राहिली, ते तेथून निघून गेले। सदर बाब रिक्षा चालकाच्या निदर्शनास आल्याने शनिवारपासून चालक बॅग मालकाच्या शोधात होता, परंतु 5 दिवस उलटल्यावेळी बॅग मालकाचा पत्ता लागला नाही। याबाबत रिक्षा चालकाने सिटी चॅनलचे कार्यालय गाठले। सिटी चॅनलच्या कार्यालयात बॅग उघडून बघितल्यावर बॅगेत बॅग मालकाचे आधार कार्ड मिळून आले। आधार कार्डवरून मोबाईल नंबर मिळवत बॅग मालकाला तुमची बॅग मोहाडी पोलीस स्टेशनला जमा केली आहे असे सांगितले। बॅगेतील वस्तू बरोबर असल्याची शहानिशा पीआय संगीता राऊड, पोलीस कॉन्स्टेबल निकम यांच्या समोर वस्तू चेक करून बॅग मालकास बॅग परत दिली। प्रामाणिकपणामुळे या रिक्षा चालकाचा स्वतः पीआई संगीता राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। मेरा नाम परवेज अख्तर मोहम्मद सलीम है, मैं रिक्शा ड्राइवर हूँ। ये 2 पैसेंजर मुझे चालीसगांव चौपली पर मिले थे। इन्होंने कहा टेलीफोन ऑफिस पर छोड़ दो, तो मैं समझा 12 पत्थर कहूँगा। मैंने इन्हें बैठा तो लिया, लेकिन ये बाद में बोले कि मोहाड़ी BSNL ऑफिस है। लेकिन मुझे उधर जाना नहीं था क्योंकि मुझे गांव में काम था, तो मैंने इनको बोला तुम दूसरी रिक्शा कर लो। लेकिन इनका जो सामान था ये उतारे मेरी रिक्शा में और वापस ये बैग भूल गए थे वो रिक्शा के अंदर। तो ये बैग मैं शनिवार के दिन से मैं रोज़ लेकर घूम रहा हूँ इसे इन तक पहुँचाने के लिए। मैं मोहाड़ी भी कई बार गया, गुरुद्वारे में भी कंप्लेन की मैं ये बैग के बारे में, कहते हैं सरदार जी है तो वहाँ पर इनका आना जाना रहता है। वहाँ भी मैं बोला, लेकिन वो भी बोले अभी तक तो कोई कंप्लेन हमको मिली नहीं ऐसी कोई। तो ये बैग मैंने सुबह ये सिटी चैनल वालों को बताया, तो इन्होंने इनके सामने मैंने बैग खोला, इसमें सब वस्तु इनको बताया और ये इन तक पहुँचाया, तो ये बोले बराबर है। ऐसे ही इन्हें टोटल मसला आया है। चाळीसगाव कॉलेज मेरी गैस गायब हो गई, याद पड़ गई मेरे को सूटकेस की। रिक्शे में रह गई, रिक्शा वाले ने मेरे को दे दिया, बेचारा ने ला के दे दिया, उसका शुक्रिया है।
शनिवार का दिन। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू कक्ष तातडीने कार्यान्वित करावा असे पत्रकार परिषदेत पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वकष उपाययोजना करतानाच श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील 55 खाटांचा अतिदक्षता विभाग तातडीने कार्यान्वित करावा असे आदेश दिले व सदर आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली। पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार मंगळवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर होते। त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या सीईओ अनुमती सी, मनपा आयुक्त अजित शेख, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापडे उपस्थित होते। पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार म्हणाले की धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची स्थिती नियंत्रणात असली तरी गाफील राहून चालणार नाही। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वकष प्रयत्न करीत असले तरी या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे। तसेच नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे। घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा, तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी टाळावी असे आवाहन देखील यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे। आमचा आणि जिल्हाधिकारी महोदयांची चर्चा होती तर भविष्यामध्ये हे रुग्ण वाढल्यानंतर आपल्याला आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यासाठी आपण 55 नवीन आयसीयूचा एक सेंटर त्या ठिकाणी भाऊसाहेब मेडिकल कॉलेजमध्ये आपण त्या ठिकाणी करू लागलो। 8 दिवसाच्या आत मला वाटतं डीन मॅडम आहे इथे जिल्हाधिकारी महोदयांनी सूचना दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही दररोज चर्चा करून आता अंतिम निर्णयावर पोहोचलो आहे की या 8 दिवसाच्या आत आपल्याला 55 आणि ते पुढच्या भविष्यामध्येही ते काही वाया जाणार नाही। तो मेडिकल कॉलेज आहे, आपले विद्यार्थी आहे, आपले तिथे डॉक्टर होतात, हे सर्व परिस्थिती बघितली तर निश्चित त्याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा आपल्याला या ठिकाणी मिळेल। जिल्हाधिकारी महोदय स्वतः ही मॅडमशी चर्चा करून त्याच्यावर दररोज पूर्ण तंतोतंत त्याची माहिती मला देतात। आजही पुढं या 8 दिवसामध्ये त्याची आपण भविष्यामध्ये येणारी अडचण लक्षात घेऊन त्याला आपण मंजुरी दिलेली आहे। आज खरं म्हणजे एक महत्त्वपूर्ण काम। दुसरं, आपल्याकडे काही साहित्य खरेदी करायचं आहे, त्यासाठीही सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडून आपण काही पैसे मंजूर करून घेतले होते। 9 कोटीच्या ऐवजी त्याला 15 कोटी रुपये लागणार आहे। हे लागणारे मी यासाठी बोलू लागलो का तो मशीन आहे MRIचा, जो मशीन जो उच्च दर्जाचा आहे त्याची किंमत जास्त आहे आणि अजितदादाने तीही आपल्याला मंजुरी दिलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार या विषाणूच्या या डेंजर झोनमध्ये असलेले एरिये आणि त्यामुळं हे सर्व
परिस्थिती पाहता आपल्याकडं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी प्लाझ्मा थेरपी नावाची एक नवीन, म्हणजे ती जुनीच आहे तशी, परंतु अंमलबजावणीची सुरुवात कालच आपल्या राज्यामध्ये केलेली आहे. आपल्या जिल्ह्यामधून बी अनेक पेशंट तंदुरुस्त होऊन त्या रोगावर मात करून त्यांची कॅपॅसिटी अशी आहे का ते आता दुसऱ्याला त्यांच्या ग्रुपमध्ये असलेल्याला ब्लड दिला तर निश्चित त्याचे परिणाम हे आतापर्यंत जगभरामध्ये, देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी होईल यासाठी तीही व्यवस्था आपण या आपल्या जिल्ह्यामधून आता सुरू केलेली आहे. आणि विशेषतः हे सर्व जी परिस्थिती आहे तर धुळ्या जिल्ह्यामध्ये वरुण राजाही चांगला बरसलेला आहे. म्हणजे फक्त एकीकडे आपण फक्त दुःखाच्याच गोष्टी सांगू लागलो कोरोनाच्या माध्यमातून, कोविड-19च्या माध्यमातून असं नाही, परंतु 191 मिलीमीटर पाऊस पडला आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्याला हा वर्ष जाईल अशी अपेक्षा आज तर आहे. उद्याही 102% पाऊस पडणार आहे अशी हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि त्यामुळं अनेक वर्षापासून शेतकऱ्याला कधी बी बियाणं उगवलं नाही. काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये आमच्याकडं आहे तशी परिस्थिती, हिंगोली, नांदेड, परभणी तिकडच्या एरियामध्ये, परंतु सुदैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये एकही शेतकऱ्याची तक्रार नाही आणि तोही खताची तक्रार नाही आहे. बाकीचं आपण हे सर्व पाहिलं तर हे आपल्या जिल्ह्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी. युरियाच्या बाबतीत काही लोकांच्या शंका कुशंका होत्या. आजच आम्ही जिल्हाधिकारी महोदयांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी गवाही दिली की आपल्याकडं जे काही प्रत्येक वर्षाचा गेल्या 5 वर्षाचा डाटा तपासून पाहिला त्या पद्धतीने यावर्षी लागणारे कोणताही खत कमी पडणार नाही आणि युरियाही कमी पडणार नाही. युरियाच्या बद्दल शंका कुशंका होती, परंतु आज ही युरियाची शंका ही दूर झाली. इंधन दरवाढीला नागरिक जनतेचा विरोध वाढताना दिसत आहे. सध्या कोरोना विषाणूचा कहर सुरू असतानाच आज सध्या पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसून येत असून पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराने सर्वसामान्य वाहनधारकांचे कंबरडेच मोडले आहे. आधीच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रोजगार संकटात आलेला असताना महागाईची प्रचंड झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यातच पेट्रोल डिझेल इंधनाच्या दरातही तुफानी वाढ केली जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने वाढती इंधन दरवाढ मागे घेत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेक उद्योग व्यवसाय रोजगार संकटात सापडले आहेत. कामाशिवाय घराबाहेर पडल्यास केलेली मनाई आणि इतर सुरक्षेचे नियम पाळण्याचे असल्याने अनेक उद्योग व्यवसायांवर बंधने आहेत. जनजीवन ठप्प झाले. परिणामी अनेकांच्या हातात रोजगारच राहिलेला नाही. शासनाने आता अनलॉक केले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होतोय खरा, मात्र लॉकडाऊनचे गंभीर परिणाम अद्यापही आपला प्रभाव राखून आहेत. यातूनच महागाई वाढल्याचे चित्र आहे. त्यातच दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोल इंधन दरवाढ सर्वसामान्य वाहनधारकांना अडचणीत आणणारी आहे. इंधनाच्या दरात तुफानी वाढ होत असल्याने वाहनधारकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शेतीसाठी अवजारांचा वापर करीत त्यासाठी इंधन लागत असल्याने शेतकऱ्यांमधूनही इंधन दरवाढी विरुद्ध तीव्र नाराजीचा सूर उमटतो आहे. लॉकडाऊनचे निर्बंध उठवले असले तरी त्याचा परिणाम अद्यापही उद्योग व्यवसाय व रोजगारावर आहे. भडकलेली महागाई सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडत असतानाच इंधन दरवाढ अडचणीत भर घालीत आहे. परिस्थिती पूर्वपदावर येणे आवश्यक असून शासनाने इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती एवढी बिकट असताना देखील शासन त्याकडे लक्ष न देता पेट्रोलच्या दरात, इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना याचा खूपच मोठा फटका बसताना दिसतोय. आज रोजी पेट्रोलचे एवढे दर वाढले असल्यामुळे आज सामान्य नागरिक त्रस्त आहे. अगोदरच कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून इतर गोष्टींमध्ये देखील महागाई वाढलेली आहे आणि त्यात हे एक अंजनात तेल टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आज या परिस्थितीतून शासनाने काहीतरी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. शासनाने पेट्रोलच्या दरात निश्चितच कपात केली पाहिजे ही आमची
राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे मागणी आहे. यातून सर्वसामान्यांना काही दिलासा मिळेल याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे.